Good morning friends. Today we are going to start new topic bipolar junction transistors. आपण लास्ट लेक्चरला ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड स्टडी केलेत. त्यामध्ये रेक्टिफिकेशन प्रोसेस, रेक्टिफायरच्या आउटपुटला आपण फिल्टर कनेक्ट केलं. फिल्टरचे वेगवेगळे टाइप्स आपण स्टडी केलेत, जसे की इंडक्टर फिल्टर, कॅपॅसिटर फिल्टर, LC फिल्टर आणि पाय फिल्टर. त्यानंतर आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय स्टडी केला. त्यामध्ये त्याची ब्लॉक डायग्राम आणि प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन स्टडी केलं. ब्लॉक डायग्राममध्ये आपण बघितलं की AC इनपुट सप्लाय आपण ट्रान्सफॉर्मरला देतोय. ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट रेक्टिफायरला, रेक्टिफायरचं आउटपुट फिल्टरला, फिल्टरचं आउटपुट व्होल्टेज रेग्युलेटरला आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट आपण लोडला कनेक्ट करतोय. ओके, आता आपण थर्ड वन युनिट स्टार्ट करतोय, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. आता बघा, फर्स्ट वन युनिटमध्ये आपण बेसिक कंपोनेंट स्टडी केले, जसे की डायोड स्टडी केला. डायोडचं ऑपरेशन बघितलं, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसिंगमध्ये PN जंक्शन डायोड ऑपरेट होत नाही, म्हणून आपण झिनर डायोड स्टडी केला. त्यानंतर लाईट इमिटिंग डायोड स्टडी केला, त्याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग आणि स्ट्रक्चर आपण स्टडी केलं, जसं लेअर स्ट्रक्चर असेल किंवा कप शेप असेंब्ली असेल. त्यानंतर आपण सेकंड युनिटमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड स्टडी केलेत. ओके, आता डायोडचं फंक्शन काय आहे? डायोड इज ऑपरेट ॲज ए स्विच. ओके, डायोड हा स्विच सारखा ऑपरेट होतोय. पण काही ठिकाणी आपल्याला सिग्नल ॲम्प्लिफिकेशनची आवश्यकता असते. सिग्नल ॲम्प्लिफिकेशन म्हणजेच वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्याची आवश्यकता असते. तर अशा केसेसमध्ये आपण डायोडचा यूज करू शकत नाही. तर अशा केसेसमध्ये आपण ट्रान्झिस्टरचा यूज करतो. ओके, ट्रान्झिस्टर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट और विच इज यूज टू ॲम्प्लिफाय वीक सिग्नल इंटू स्ट्रॉंग सिग्नल. म्हणजे ट्रान्झिस्टर हा असा डिव्हाइस आहे की जो वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. मग ट्रान्झिस्टर वर्ड हा ट्रान्स प्लस इस्टर किंवा ट्रान्स प्लस रेजिस्टर या वर्डपासून तयार झालेला आहे. ट्रान्स इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ सिग्नल फ्रॉम लो रेजिस्टन्स पाथ टू high resistance path is nothing but transistor. Istor is nothing but solid elements. Okay, the semiconductor device which can transfer a signal current from low resistance path to a high resistance is called a transistor. The combination of words transfer resistor will be transistor. म्हणजे ट्रान्झिस्टर हा वर्ड कशापासून तयार झालेला आहे? तर ट्रान्स प्लस रेजिस्टर ह्या दोघांना जर कंबाईन केलं तर ट्रान्झिस्टर हा वर्ड तयार होतोय. ट्रान्सफर ऑफ सिग्नल किंवा ट्रान्सफर अ सिग्नल करंट फ्रॉम लो रेजिस्टन्स पाथ टू अ हाय रेजिस्टन्स पाथ इज कॉल्ड ॲज द ट्रान्झिस्टर. किंवा अजून आपण असं म्हणू शकतो, द सॉलिड स्टेट डिव्हाइस विच कॅन ॲम्प्लिफाय the weak electrical signal by transferring the signal current from low resistance PN junction to a high resistance PN junction is called a transistor. Transistor is used to amplify a signal. Amplification is nothing but conversion of weak signal into strong signal. ॲम्प्लिफिकेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. मग आता आपण डायोड स्टडी केले. Diode cannot use for amplification of a signal. Diode can be used
ॲज अन स्विच. सर्किटमध्ये डायोड ॲज अन स्विच म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. फॉरवर्ड बायसमध्ये तो ऑन होतो, रिव्हर्स बायसमध्ये तो ऑफ होतो. ओके, मग जर सिग्नलची स्ट्रेंथ वाढवायची असेल, आपल्याला क्वालिटी वाढवायची असेल, ॲम्प्लिफिकेशन करायचं असेल, तर आपल्याला ट्रान्झिस्टरची आवश्यकता पडते. आता ट्रान्झिस्टर इज अ 3 टर्मिनल डिव्हाइस. ओके, ट्रान्झिस्टर हा 3 टर्मिनलचा डिव्हाइस आहे. बेस, इमिटर आणि कलेक्टर. बेस, इमिटर आणि कलेक्टर. बेस is nothing but a basic material used to manufacture the transistor. Emitter is used to emit the electrons. Emitter इलेक्ट्रॉन इमिट करण्यासाठी यूज केला जातो. आणि कलेक्टर is used to collect the emitted electrons. बेस हा बेसिक मटेरियल म्हणून वापरला जातो, सबस्ट्रेट म्हणून यूज केला जातो. इमिटर हा इलेक्ट्रॉन इमिशनसाठी वापरला जातो, सेंड करण्यासाठी वापरला जातो. आणि इलेक्ट्रॉननी इमिट केलेले, सेंड केलेले इलेक्ट्रॉन्स कलेक्ट करण्याचं काम कलेक्टर हा टर्मिनल करत असतो. ओके, आता आपण ते पुढे जाऊन बघणार आहोतच. मग तो डायोड कसा ट्रान्झिस्टर कसा तयार होतो. ट्रान्झिस्टर म्हणजेच काय आहे, तर डायोडचं कॉम्बिनेशन आहे. 2 डायोडचं कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये 2 जंक्शन्स आहेत. जसं PN जंक्शन डायोडमध्ये एकच जंक्शन होता. P आणि N टाईप ज्या पॉईंटला कॉन्टॅक्ट होतो तिथे एक जंक्शन तयार होत होता. या ठिकाणी 2 जंक्शन्स असणार, ते पुढे जाऊन आपण बघणार आहोत. ओके, आता आपल्या युनिटचं नाव आहे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. या ट्रान्झिस्टरला BJT का म्हटलेलं आहे. BJT म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. तर क्वेश्चन असा अराईज होतो, व्हाय नेम्ड BJT, व्हाय नेम्ड बायपोलार. In case of transistor, current takes place due to both the charge carriers, that is holes and electrons. आता बघा, PN जंक्शन डायोडमध्ये करंट हा एकाच चार्ज कॅरियरमुळे फ्लो होत होता. एक तर इलेक्ट्रॉन किंवा होल्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, बट इन केस ऑफ BJT, व्हाय नेम्ड बायपोलार. Bi is nothing but 2, polar is nothing but 2 polarities. Current flows due to both the charge carriers, both the polarities, positive and negative. Positive means holes and negative means electrons. In NPN transistor, current flows due to majority charge carriers, electrons, and minority charge carrier, holes. आता BJTचे 2 टाइप्स आहेत. एक NPN ट्रान्झिस्टर आहे आणि दुसरा PNP ट्रान्झिस्टर आहे. आपण त्याचं ऑपरेशन बघणार आहोत पुढे जाऊन. NPN ट्रान्झिस्टरमध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स हे होल्स आहेत. त्याच्या ऑपोजिट PNP ट्रान्झिस्टरमध्ये PNP ट्रान्झिस्टर करंट फ्लोज ड्यू टू मेजॉरिटी चार्ज कॅरियर होल्स अँड मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे NPNमध्ये इलेक्ट्रॉन मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत, PNPमध्ये होल्स मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत. Thus the current in a transistor flow due to positive and negative polarity charge carriers. म्हणजे ट्रान्झिस्टरमध्ये करंट ह्या दोन्ही चार्ज कॅरियर्समुळे फ्लो होतोय, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. Therefore a transistor is called as a bipolar device. ओके, बायपोलार का म्हटलेलं आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. आता ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, आपण ट्रान्झिस्टरचा यूज कुठे करतो, बरोबर आहे. तर ट्रान्झिस्टर इज यूज्ड ॲज अन ॲम्प्लिफायर. इट इज यूज्ड ॲज अन इलेक्ट्रॉनिक स्विच. इट इज यूज्ड इन स्विचिंग सर्किट्स. इट इज यूज्ड ॲज अन ऑसिलेटर. It is used as an multivibrator. It is used in timer and time delay circuits. It is used for wave shaping in clipping circuits. It is used as a modulator. It is used as a detector. It is used in logic circuits. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉनिकचे जेवढेही मेन डिव्हाइसेस आहेत
किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत त्या बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये आपण ॲम्प्लिफायरचा यूज करतो किंवा ट्रान्झिस्टरचा यूज करतो. मग जसं की ॲम्प्लिफायर असेल, ॲम्प्लिफायर म्हणजे PA सिस्टीम, पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये आपण त्याचा यूज करतो. इलेक्ट्रॉनिक स्विचेस असेल, सर्किट स्विचेस असेल, ऑसिलेटर असेल, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर, सर्किट टायमर डिले, वेव्ह शेपिंग असेल किंवा लॉजिक सर्किट्स, या सर्व ॲप्लिकेशन्समध्ये आपण ट्रान्झिस्टरचा यूज केला जातो. ओके, आता याचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत. आता हे स्पेसिफिकेशन्स आपल्या केव्हा लक्षात येतील? ज्या वेळेस आपण ट्रान्झिस्टरचे टाईप्स स्टडी करू, NPN आणि PNP. मग त्या टाईप्समध्ये किंवा त्याच्या त्या कॉन्फिगरेशनमध्ये हे वर्ड्स येतील. ओके, कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज, कलेक्टर करंट, इमिटर करंट. ओके, आपण त्या टायमिंगला ते डिटेलमध्ये स्टडी करूयात. ओके, आता बघा BJTचे 2 टाईप्स आहेत. एक आहे NPN ट्रान्झिस्टर, दुसरा आहे PNP ट्रान्झिस्टर. ओके, आता NPN म्हणजेच काय? एक N टाईप सेमीकंडक्टर, दुसरा P टाईप सेमीकंडक्टर आणि तिसरा N टाईप सेमीकंडक्टर. NPN डायग्राममध्ये दिसत असल्याप्रमाणे P टाईप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल हा 2 N टाईप सेमीकंडक्टर मटेरियलच्या मध्ये घेतलेला आहे. आणि तुमच्या लक्षात येत असेल की डायग्राममध्ये 3ही सेमीकंडक्टरचे जे पार्ट्स आहेत ते वेगवेगळ्या साईजमध्ये दिलेले आहेत. जर पहिला P बघितला आपण, सेंटरचा P जर बघितला, तो सर्वात छोटा पार्ट आहे. तो जो लेयर आहे एकदम छोटासा लेयर आहे. त्याच्या लेफ्ट साईडला जर बघितला आपण, तो थोडासा मोठा लेयर आहे, इमिटर. आणि राईट साईडला बघितलं कलेक्टर, तो त्यापेक्षाही मोठा लेयर आहे. म्हणजेच काय? व्हेन अ थिन लेयर ऑफ P टाईप सेमीकंडक्टर is sandwiched between 2 layer of N type semiconductor is known as NPN ट्रान्झिस्टर. म्हणजेच काय? 2 N टाईप सेमीकंडक्टरच्या मध्ये एक P टाईप सेमीकंडक्टर मटेरियल ठेवला ज्याचा की थिकनेस ही कमी आहे. ओके, आणि त्याच्यामधून एक टर्मिनल बाहेर घेतला P मधून, त्याला बेस असं म्हटलेलं आहे. ओके, एक टर्मिनल N मधून बाहेर घेतला लेफ्ट साईडमधून, त्याला इमिटर असं म्हटलेलं आहे, इमिटर. आणि एक टर्मिनल राईट साईडच्या N मधून बाहेर घेतला, त्याला कलेक्टर असं म्हटलेलं आहे. आता व्हॉट इज द टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रान्झिस्टर असा क्वेश्चन येतो. व्हॉट इज द टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रान्झिस्टर? ट्रान्झिस्टर हॅज अ 3 टर्मिनल डिवाइस किंवा ट्रान्झिस्टर इज अ 3 टर्मिनल डिवाइस. फर्स्ट वन बेस इज अ basic material. Okay, second one E means emitter. Emitter is used to emit the electrons. And C means collector. Collector is used to collect the emitted electrons. जे इलेक्ट्रॉन्स इमिट केलेले आहेत इमिटरने, त्याला कलेक्ट करण्याचं काम तुमचा कलेक्टर करणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द टर्मिनॉलॉजी ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, मग आता आपण फर्स्ट वन टाईप स्टडी करतोय, NPN ट्रान्झिस्टर. NPN ट्रान्झिस्टरमध्ये स्ट्रक्चर आपण बघतोय त्याचं. P टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज सँडविच बिटवीन 2 N टाईप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल. One terminal brought out from P type is called as the base. One terminal brought out from N side is called as the emitter, and another one terminal brought out from either side of the P type semiconductor material is called as the collector. This is called as the formation of NPN transistor. आता बघा NPN ट्रान्झिस्टर आपण कसा तयार होतो ते बघितलं. या ठिकाणी 2 जंक्शन्स तयार झाले आहेत. एक आहे इमिटर बेस म्हणजे NP ट्रान्झिस्टर किंवा NP, 2 सेमीकंडक्टर अटॅच झाले आहेत. आणि दुसरा सेमीकंडक्टर आहे PN. P आणि N टाईप ज्या ठिकाणी अटॅच होतो त्याला PN टाईप म्हटलेलं आहे. म्हणजे इन NPN ट्रान्झिस्टर 2 टाइप्स ऑफ जंक्शन्स आर फॉर्म. EB junction
EB म्हणजे इमिटर बेस एकमेकाला अटॅच आहेत आणि दुसरा कलेक्टर बेस एकमेकाला अटॅच आहे, म्हणजे EB जंक्शन और CB जंक्शन. ओके, आता बेस कॉमन आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी बेसचं नाव घेतल्या जात नाही. बेसला जो टर्मिनल अटॅच आहे किंवा सेमीकंडक्टर अटॅच आहे त्याचं नाव घेतलं जातं. म्हणजे बेसला एक साईडने इमिटर अटॅच आहे म्हणून JE, जे फॉर द जंक्शन, आणि एक साईडला कलेक्टर अटॅच आहे म्हणून JC असं म्हटलं जातं. ओके, आता सिम्बॉल ऑफ NPN ट्रान्झिस्टर अँड सायमल्टेनियसली PNP ट्रान्झिस्टर डायग्राममध्ये दिसत असल्याप्रमाणे B म्हणजे बेस, C म्हणजे कलेक्टर आणि E म्हणजे इमिटर. ॲरो हेड जो आहे, एक ॲरो दिसतोय बघा दोन्ही डायग्राममध्ये, दोन्ही सिम्बॉल्समध्ये. एका सिम्बॉलमध्ये ॲरो हेड डायरेक्शन आउटवर्ड आहे आणि एका सिम्बॉलमध्ये ॲरो हेड डायरेक्शन ही इनवर्ड आहे. आता आउटवर्ड डायरेक्शन इंडिकेट करते करंट फ्लोज फ्रॉम कलेक्टर टू इमिटर डाउनवर्ड डायरेक्शन, आणि एकामध्ये इंडिकेट केलं जातं आहे करंट फ्लोज फ्रॉम कलेक्टर टू इमिटर. ओके, किंवा इनसाइड. ओके, मग लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, ज्या सिम्बॉलमध्ये ॲरो हेड डायरेक्शन अवे आहे, अवे फ्रॉम द जंक्शन किंवा अवे फ्रॉम द ट्रान्झिस्टर, त्याला आपण NPN ट्रान्झिस्टर म्हणणार आहोत, NPN. आणि ज्या ट्रान्झिस्टरमध्ये, ज्या सिम्बॉलमध्ये ॲरो हेड डायरेक्शन टुवर्ड्स द जंक्शन आहे त्याला आपण PNP ट्रान्झिस्टर असं म्हणणार आहोत. आता बघा, ट्रान्झिस्टर बायसिंग बघण्याआधी किंवा ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन बघण्याआधी आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की ट्रान्झिस्टरमध्ये जे दोन जंक्शन्स आहेत, कुठले दोन जंक्शन्स आहेत, एक आहे इमिटर जंक्शन आणि दुसरं आहे कलेक्टर जंक्शन. मग आता इमिटर जंक्शन आणि कलेक्टर जंक्शन म्हणजे काय आहेत, ते हे दोन डायोड्स या ठिकाणी अटॅच केलेले आहेत. ते डायोड्स आपण आता स्टडी करूयात, त्यानंतर आपण जंक्शनकडे जाऊयात. ओके, आता डायग्राममध्ये दिसतंय बघा, डायग्राममध्ये दिसत आहे इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ NPN ट्रान्झिस्टर. दिस इज द NPN ट्रान्झिस्टर. हियर दिस इज द बेस, दिस इज इमिटर अँड दिस इज कलेक्टर. N आणि P टाईप ज्या ठिकाणी अटॅच होतो त्याला इमिटर जंक्शन म्हटलंय. P आणि N ज्या ठिकाणी अटॅच होतोय त्याला कलेक्टर जंक्शन असं म्हटलंय. सेंटरचा जो P आहे त्याची थिकनेस कमी आहे, त्याच्यापेक्षा थोडी जास्त थिकनेस इमिटरची आहे आणि त्यापेक्षा जास्त थिकनेस ही कलेक्टरची आहे. हे तीन टर्मिनल्स आहेत, इमिटर, बेस आणि कलेक्टर, किंवा बेस, इमिटर आणि कलेक्टर. आता या ठिकाणी बघा काय होतंय, PN म्हणजेच काय, हा एक डायोड आहे, हा इथे दाखवला आहे बघा PN. ओके, हा दुसरा डायोड आहे राईट साईडचा PN, हा इथे एक डायोड दाखवला आहे बघा P आणि N मध्ये. दिस इज द बेस इमिटर जंक्शन, दिस इज द कलेक्टर बेस जंक्शन. हा ॲनोड टर्मिनल आहे आणि हा कॅथोड टर्मिनल आहे. सिमिलरली दिस इज ॲनोड अँड दिस इज कॅथोड. जर आपण सर्किट डायग्राममध्ये जर बघितलं, याला जर सप्लाय अप्लाय करायचा ठरला आपल्याला इथे, याला फॉरवर्ड बायस करायचं आणि याला रिव्हर्स बायस करायचं, बरोबर. आता फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस कसं होणार आहे, तो फॉरवर्ड बायसमध्ये आपल्याला माहिती आहे ॲनोडला बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडायचा आणि कॅथोडला बॅटरीचा निगेटिव्ह. जिकडे रिव्हर्स बायस करताना ॲनोडला बॅटरीचा निगेटिव्ह जोडायचा आणि कॅथोडला बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडायचा. दिस इज कॉल्ड एज द इक्विव्हॅलंट सर्किट. ओके, इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये काय दिसतंय आपल्याला, हा जो बेस इमिटर जंक्शन आहे, या बेस इमिटर जंक्शनला आपण ॲनोडला बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडला आणि कॅथोडला बॅटरीचा निगेटिव्ह जोडला. ओके, हा झाला फॉरवर्ड बायस. इकडे ॲनोडला बॅटरीचा निगेटिव्ह जोडला, कॅथोडला बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडला, हा झाला रिव्हर्स बायस. मग आता बघा, अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळे सप्लाय अप्लाय करायचे आहेत. म्हणजेच काय, जर समजा आपण
इथे दोनही रिजन जे आहेत, हा इमिटर रिजन आणि हा कलेक्टर रिजन, जर आपण याला दोघांनाही रिव्हर्स बायस अप्लाय केलं तर काय होईल, दोघांनाही फॉरवर्ड बायस अप्लाय केलं तर काय होईल, हा फॉरवर्ड बायस हा रिव्हर्स बायस अप्लाय केलं तर काय होतं, हा रिव्हर्स बायस हा फॉरवर्ड बायस अप्लाय केलं तर काय होतं. ओके, हे आपल्याला रिजन ऑफ ऑपरेशन स्टडी करायचे आहेत. मग आता ट्रान्झिस्टरमध्ये 4 रिजनमध्ये ट्रान्झिस्टर ऑपरेट होतोय. पहिला रिजन ऑफ ऑपरेशन आहे त्याचा फॉरवर्ड बायस म्हणजे इमिटर जंक्शन म्हणजे पहिला डायोड, कलेक्टर जंक्शन म्हणजे सेकंड डायोड. जर समजा दोनही जंक्शन्स फॉरवर्ड बायस जर असतील तर ट्रान्झिस्टर कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट होतो, तर सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑपरेट होतो. सेकंड वन, जर फर्स्ट वन रिजन म्हणजे इमिटर रिजन फॉरवर्ड बायस, कलेक्टर रिजन रिव्हर्स बायस, तर ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होतो. थर्ड वन, इमिटर रिजन किंवा इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस, कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस जर केला तर ट्रान्झिस्टर हा इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होतो. म्हणजे 2 नंबर रिजनच्या ऑपोजिट ऑपरेशन आहे 3 नंबरमध्ये, म्हणून त्याला इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन असं म्हटलं आहे. आणि चौथा रिजन आहे इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस, कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस, ट्रान्झिस्टर इज ऑपरेटेड इन कट ऑफ रिजन. आता हे जे रिजन ऑफ ऑपरेशन आहे हे आपल्याला ट्रान्झिस्टरची कॅरेक्टरिस्टिक जेव्हा आपण स्टडी करू त्यावेळेस आपल्याला हे रिजन ऑफ ऑपरेशन्स स्टडी करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की जर इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस असेल आणि कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस असेल तर ट्रान्झिस्टर रिजन ऑफ ऑपरेशन हे सॅच्युरेशन रिजन आहे की ज्यामध्ये ट्रान्झिस्टर तुमचा ऑन आहे, दोनही डायोड्स हे तुमचे ऑन आहेत. ओके, सेकंड वन ॲक्टिव्ह रिजन, पहिला रिजन जंक्शन फॉरवर्ड बायस, दुसरा जंक्शन रिव्हर्स बायस. ट्रान्झिस्टर विल ॲक्ट ॲज ॲन ॲम्प्लिफायर. ट्रान्झिस्टरचं त्या ठिकाणी फंक्शन काय असणार आहे, ॲम्प्लिफायर म्हणून तो यूज होणार आहे. ओके, सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज ॲन स्विच, क्लोज स्विच. दोनही रिजन्स हे फॉरवर्ड बायस आहेत म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही डायोड्स ऑन होत आहे, तर तिथे डायोड हा किंवा ट्रान्झिस्टर हा स्विच म्हणून यूज होईल, क्लोज स्विच. सेकंड वन, जर पहिला रिजन फॉरवर्ड बायस दुसरा रिजन रिव्हर्स बायस तर ट्रान्झिस्टर विल ॲक्ट ॲज ॲन ॲम्प्लिफायर. थर्ड वन, पहिला रिजन रिव्हर्स बायस दुसरा रिजन फॉरवर्ड बायस, इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन, नो ॲप्लिकेशन. फोर्थ वन, जर दोनही रिजन्स इमिटर जंक्शन आणि कलेक्टर जंक्शन जर रिव्हर्स बायस असतील तर रिजन ऑफ ऑपरेशन हे कट ऑफ रिजनमध्ये ट्रान्झिस्टर ऑपरेट होणार आहे. ओके, म्हणजे इट विल ॲक्ट ॲज ॲन ओपन स्विच, डायोड ऑन होत नाहीत. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रिजन ऑफ ऑपरेशन स्टडी करायचे आहेत. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं सुरुवातीपासून, की ट्रान्झिस्टर म्हणजे काय, ट्रान्झिस्टरची टर्मिनॉलॉजी, व्हाय इट इज कॉल्ड ॲज द बायपोलार, त्याचे ॲप्लिकेशन्स. त्यानंतर 2 टाईपचे ट्रान्झिस्टर आहेत, एक आहे NPN आणि दुसरा आहे PNP ट्रान्झिस्टर. सिम्बॉल्स ऑफ NPN अँड PNP ट्रान्झिस्टर. आणि त्यानंतर आपण रिजन ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रान्झिस्टर स्टडी केलेत. आता रिजन ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रान्झिस्टर हे आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्मवरून अजून लक्षात येतील. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये लक्षात ठेवायचं आहे फक्त की आपल्याकडे ट्रान्झिस्टरमध्ये 2 जंक्शन्स आहेत, एक इमिटर जंक्शन आणि दुसरा कलेक्टर जंक्शन. मग ते 2 जंक्शन्स तुम्हाला अल्टरनेटली फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस करून बघायचे आहेत आणि आउटपुट आपल्याला काय भेटतं आहे. जसं की आपण डायग्राममध्ये बघत आहे, जर दोनही रिजन्स फॉरवर्ड बायस असेल तर सॅच्युरेशन रिजन म्हटलेलं आहे त्याला, आणि ॲप्लिकेशन आहे ट्रान्झिस्टरचं क्लोज स्विच. जर पहिला रिजन फॉरवर्ड बायस दुसरा रिजन रिव्हर्स बायस असेल तर ट्रान्झिस्टर विल ऑपरेट इन ॲक्टिव्ह रिजन अँड ॲक्ट ॲज ॲन ॲम्प्लिफायर. जर पहिला रिजन रिव्हर्स बायस दुसरा रिजन फॉरवर्ड बायस असेल तर इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन, देर इज अ नो ॲप्लिकेशन. आणि चौथा रिजन जर
इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस आणि कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस असेल, याचा अर्थ दोनही डायोड्स ऑफ आहेत. ऑफ असताना आपल्याला माहीत आहे की रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड विल ॲक्ट ॲज अन ओपन स्विच, डायोड ऑपरेट होत नाहीत, म्हणून या ठिकाणी ट्रान्झिस्टर हा ओपन स्विच म्हणून यूज केला जाईल. म्हणजे ट्रान्झिस्टर हा दोनही ऑपरेशनमध्ये किंवा वापरला जातो, एक तर ॲज अ स्विच म्हणून किंवा ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून. आता आपण ॲज अ स्विच म्हणून डायोडचा यूज केला जातो, तर आपल्याला या युनिटमध्ये ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून डायोड कसा यूज केला जातो त्याचा डिटेल स्टडी करायचा आहे. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू टू ऑल ऑफ यू.